नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारत जोडो शनिवारी ठाण्यात काँग्रेसची जोरदार तयारी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याययात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. यात्रेचा समारोप मुंबईत होणार असून 15 व 16 मार्च रोजी ठाणे जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेची जोरदार तयारी इंडिया आघाडीने केली असून भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात अशा आशयाचे पोस्टर झळकले होते. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे वादळ ठाण्यात धडकणार असून गांधी यांच्या येण्याने महाविकास आघाडीमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. या यात्रेचा मार्ग कौसा वाय जंक्शन, मुंब्रा, रेतीबंदर, खारेगाव, कळवा, टेंभीनाका, जांभीनाका, राम मारुती रोड, गोखले रोड, LBS टिपटॉप मार्गे मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यांच्यावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. कळवा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. जांभी नाका येथे छोटेखानी सभा होणार आहे. तर या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजन विचारे, इंडिया आघाडीचे समन्वयक जितेंद्र आव्हाड, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष तसेच भारत जोडो यात्रेचे समन्वयक विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे इत्यादी उपस्थित होते. ठाणे कुणाचे? लवकरच गोड बातमी कळेल. संजीव नाईक. ठाणे लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही दुमत नाही. ठाण्यासाठी मीही माझे नाव ऐकतोय, पण भाजपाचे वरिष्ठ नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असून लवकरच गोड बातमी ऐकायला मिळेल, असं वक्तव्य ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केले. कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित केलेल्या ती महोत्सवाला डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या वावड्यांबाबत वादग्रस्त विधाने टाळून लवकरच सर्वांना गोड बातमी ऐकायला मिळेल असे सांगितले. 17 मार्चपर्यंत असलेल्या या ती महोत्सवात भरवण्यात आलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला. ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांतील स्मार्ट विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून ते भारावून गेले. अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळवून प्रेरणा देतात. या ती महोत्सवात विद्यार्थी गटासह 17 ते 35 आणि 35 पुढील वयोगटातील महिलांनीही साकारलेल्या विविध प्रकल्पांची स्तुती माजी खासदार संजीव नाईक यांनी केली. यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर किरण मणेरा, अनुराधा रोडे, ॲडव्होकेट धनंजय सिंह, संतोष भोईर, समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत, उल्हास कारले, तन्मय पाटील उपस्थित होते. आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ हे सर्व लोकांना टाकाऊपासून टिकाऊ अशा संकल्पनेतून या ठिकाणी एक चांगला हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे. मला आनंद आहे की 10 वर्षापूर्वी आमचे भटू सावंत जे आहेत या ठिकाणी 10 वर्षापूर्वी या महोत्सवाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज डॉक्टर साहेबांचं निमंत्रण मिळालं की यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला जे बघायला मिळालं खूप आनंद झाला की या ठिकाणी होत करू आणि आत्ताच्या 21व्या शतकातल्या युगातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण फार स्मार्ट विद्यार्थी म्हणतो ते विद्यार्थी या ठिकाणी बघायला मिळाले. वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी कल्पकतेनं बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि खरोखरच मी भारावून गेलेलो आहे ते बघून की असं सुद्धा विद्यार्थी विचार करू शकतात आणि हे आत्ताच्या आधुनिक युगातले ठाण्यातले विद्यार्थी आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. मला प्रतिभाताईंना पण धन्यवाद करायचा आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी ह्या गोष्टींचा पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम ही विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आहेत आणि म्हणून असं काहीतरी नवीन गोष्टी घडत राहतात आणि म्हणून ठाणेकर हा नेहमी 1 नंबरवर राहत असतो. हे याचं खरं कारण जर बघायला मिळालं तर आज हे आहे की अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते आणि विद्यार्थी पुढे आता डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच उपक्रम होत राहत आमच्या त्यांना सदिच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आयकर विभाग ठाणे सर्कलच्या वतीने ठाण्यातील आशर आयटी पार्क, वागळे इस्टेट येथील गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 4था दिवस असून मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी येथे उपस्थिती राहून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करा, तसेच कायमस्वरूपी करा, NPS रद्द करा, OPS पुनर्संचित करा, 8वा केंद्रीय वेतन आयोग लागू करा, तसेच बदलीचा अर्ज विचारात घ्या, तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. यावेळी श्याम मुंडे यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. CAA लागू झाल्याने ठाण्यात जल्लोष, हजारो हिंदूंसह अल्पसंख्याक बांधवांना मोदी सरकारने दिला न्याय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CAA कायदा लागू करून हजारो हिंदूंसह अल्पसंख्याक बांधवांना न्याय दिल्याने भाजपतर्फे ठाण्यात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देत कोपरीतील सिंधी बांधवांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांसह अल्पसंख्याक समाजावरती अत्याचार केले जात आहेत. या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाने CAA कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी CAA कायद्याची अधिसूचना जारी केली. त्यानंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. ठाणे शहरातील कोपरी भागात सिंधी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. CAAला मंजुरी मिळाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सिंधी बांधवांसमवेत आनंद उत्सव साजरा केला. भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ज्येष्ठ नेत्या वीणा भाटी आणि माजी नगरसेवक लच्छू टिकमानी यांच्या उपस्थितीमध्ये कोपरी मार्केटमध्ये सिंधी बांधवांनी पंतप्रधान मोदींचा जयघोष करीत पेढे वाटले. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, कृष्णा भुजबळ, मंडल अध्यक्ष शिवाजी रासकर, CA प्रकोष्ठचे संयोजक विनोद टिकमानी यांचीही येथे उपस्थिती होती. मोदीजींनी आणि अमित शहाजींनी एक ऐतिहासिक काम या देशामध्ये केलेलं आहे, जे गेल्या 50 वर्षात झालं नाही. ते या ठिकाणी CAA हे बिल त्यांनी आणून ते जाहीर करून त्याची अंमलबजावणी करून आणि म्हणूनच म्हणतात की मोदीजी की गॅरंटी आहे. मागच्या 2019च्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलं होतं की आम्ही CAA बिल जे आहे ते लागू करू आणि त्याप्रमाणे शब्दाला जागून मोदी है तो सब मुमकिन आहे अमित शहाजींनी हे केलं आणि त्याच्यामुळे देशवासियांना आनंद होतोय. आज या ठिकाणी फाळणीच्या नंतर इतक्या मोठ्या संख्येने
आमचे सिंधी बांधव जे आहेत ते या देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामधल्या ठाणे उल्हासनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहायला आले. अनेक जण अजून CAAच्या प्रमाणे त्यांची सिटिझनशिप झालेली नाही. अनेक प्रकारचे अनेक लोक या ठिकाणी 5 वर्षाच्या वर राहत आहेत, पण त्यांना अजूनही भारतीय नागरिकत्व मिळालेलं नाही आणि याच्यामुळे हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे. आणि म्हणूनच मोदीजी धन्यवाद, अमित शहाजी धन्यवाद, अशा प्रकारचा नारा हा सर्व दूर या ठिकाणी उमटता है. कि जो सिंधी समाज के लोग जब हम 1947 में आए तो हमें कोई तकलीफ नहीं हुई, परंतु उसके बाद जो सिंधी पाकिस्तान में थे हिंदू, उसमें हिंदू थे, क्रिश्चियन थे, जैनी थे, सिख थे, सभी लोग थे. उनको पाकिस्तान में जब सुरक्षा नहीं थी, उनकी बहू बेटियां सुरक्षा नहीं थी, वो कैसे करके भी हिंदुस्तान में पहुंच गए. आज हिंदुस्तान में आने के बाद पुलिस की तरफ से उनको इतनी तकलीफ होती थी. नरेंद्र मोदी को ये मालूम है कि सिंधी लोगों की तकलीफें क्या है, समस्या क्या है. वो हमेशा कहते सिंधी में बात करो, सिंधी में बात करो. तो उन्होंने जो वायदा किया था 2019 में ये CAA का कायदा पास हो गया. उसके इंजाम के अनुसार अभी इलेक्शन के पहले देना चाहिए. ये कोई इलेक्शन का अड़चन नहीं है कि इलेक्शन को देख के उन्होंने किया है, पर ये उनका वायदा था जो किया है, तो हमें बड़ी खुशी है. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.